तर भावांनो आम्ही चाललो होतो चिंतामणी मंदिराचं दर्शन करायला। तर हे आहे कळंबमधली माझी चिंतामणी नगरी, स्वच्छ कळंब, सुंदर कळंब। आणि हे आहे श्री चिंतामणी देवस्थान कळंबचं प्रवेशद्वार। चला तर बघूया आता आतमध्ये काय आहे। तर इथे विद्यार्थ्यांची पण खूप गर्दी असते आणि कळंबमधलं हे सगळ्यात प्रसिद्ध मंदिर म्हणून मानले जाते। चला तर करूया आपण आता चिंतामणीचे दर्शन। दर्शनाला आतमध्ये गेल्यानंतर स्टार्टिंगलाच चिंतामणीची मूर्ती होती, त्या मूर्तीचं दर्शन घेतलं। समोर पायऱ्या लागल्या, आता पायऱ्या उतरून बघतो खाली काय आहे। तर तसंच मानलं जाते की कळंबचा हा गणपती सगळ्यांच्या चिंता दूर करतो, अशी लोकांची श्रद्धा आहे। आणि तुम्हाला तर माहित आहे घंटी वाजवल्याशिवाय मंदिरात गेल्यासारखं वाटतच नाही। आतमध्ये गेल्यावर श्री इंद्र भगवानाची मूर्ती होती आणि तुम्ही बघू शकता हे पूर्ण एकदम गुफे टाईप बनवलेलं आहे। सगळीकडे छोटे छोटे दरवाजे गुफेसारखे। आणि या गुफेच्या आतमध्ये गेल्यावर बघा आता आपल्याला काय बघायला मिळते। श्री चिंतामणी महाराजांची मूर्ती कळंबमध्ये खूप प्रसिद्ध आहे, बघू शकता तुम्ही। आता इथून समोर जातो आणि बघतो काय आहे। तर समोर गेल्यावर दिसली शिवजींची पिंड, शिवजींच्या पिंडीचं दर्शन केलं आणि बाहेर निघालो। अजून बघूया बाजूला काय आहे। तर बाजूला आतमध्ये गेल्यावर आम्हाला दिसले इथं विठ्ठल रुक्माईची मूर्ती। आणि आता आम्ही निघालो समोर आणि दर्शन घेऊन आता आम्ही निघालो आहे वर। बघूया आता वर काय आहे। तर आता चिंतामणीचं दर्शन केल्यानंतर मन एकदम प्रसन्न वाटत आहे। तर असा आहे हा चिंतामणी मंदिराचा परिसर। बाजूलाच इकडे निवासस्थान आहे। दर्शन केलं आणि आता आम्ही निघालो घरी।